नंदुरबार जिल्ह्यात गुटख्यावर बंदी असताना शहादा शहरात गुटखा माफियांनी अक्षरशः धुडगूस घातलाय। पानटपऱ्यांवर, किराणा दुकानात, हातगाड्यांवर खुलेआम निर्लज्जपणे आणि बिनधास्त गुटखा विक्री सुरू आहे। मग प्रश्न एकच, शहाद्यात कायदा संपलाय का? पोलीस निरीक्षक आणि डीबी पथकाची भूमिका पाहता हे अज्ञान नाही तर उघड दुर्लक्ष आहे। रोजच्या रोज चालणारा हा विषाचा धंदा त्यांना दिसत नाही हे मान्य करणे म्हणजे जनतेची थट्टा आहे। दिसत असूनही कारवाई नाही म्हणजे नेमकं काय चाललंय? जिल्ह्यात इतर ठिकाणी कारवाईचा आव आणायचा आणि शहाद्यात मात्र गुटखा माफियांना मोकळं रान द्यायचा, हा दुटप्पीपणा कोणाच्या आशीर्वादाने? डीबी पथक गुप्त माहिती काढतं म्हणे, इथे तर गुन्हा रस्त्यावर उघड नाचतोय तरीही पथक निष्क्रिय, मुके आणि निष्प्रभ। गुटख्यामुळे तरुणाई बर्बाद होते, कॅन्सरचे रुग्ण वाढतायत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि पोलिसांची भूमिका मात्र बघ्याची। हा निष्काळजीपणा नाही, ही कर्तव्यच्युती आहे। आज सामान्य माणूस नियम तोडला तर दंड, गुन्हा, गुन्हेगारी नोंद आणि इथे गुटखा विक्रेते मात्र कायद्याच्या छाताडावर पाय ठेवून व्यापार करतायत। कायदा गरिबांसाठीच आहे का? शहाद्यातील ही गुटखा विक्री म्हणजे कायद्याची उघड थट्टा, प्रशासनाच्या तोंडावरची चपराक आणि पोलिसी यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा जिवंत पुरावा आहे। आता तरी वरिष्ठ अधिकारी जागे होणार का की नेहमीप्रमाणे सगळं मॅनेज झालं म्हणून गप्प बसणार? जनतेचा थेट जहरी सवाल, पोलीस निरीक्षक झोपलेत की विकले गेलेत आणि डीबी पथक नेमकं तरी करतंय काय?